आपण ही शेती जी आहे ती नाद शेतीचं आहे आपणाला, म्हणून आपण शेती करतोय. त्यातनं 100% उत्पादन मिळतंय आणि बोराज पैसे लय होत नाहीत पण 100% होतात. अंजीरचं पैसे लय काय एकरात आपणाला लाख सगळा खर्च भागवून खाऊन पिऊन लाख 1.5 लाख रुपये झालं तर तुमचं उसात बी होत नाहीत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील बलवडी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही मागे हा प्लॉट बघताय, हा 1.25 एकराचा अंजीरचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, अंजीर लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत आणि यात अडचणी काय येतात आणि याचं उत्पन्न कसं निघतं, म्हणजे आपल्याकडे बघायला गेलं तर अंजीर कमी प्रमाणात बघायला मिळतंय. तर या शेतीविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या पहिल्या. मी विजयकुमार महादेव शिंदे, मुक्काम पोस्ट बलवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला हे प्लॉट आता किती आहे? हा प्लॉट आपली 175 झाड आहे. ती 175 झाड आहे. झाडाची लागवड जी आहे ती 15 बाय 15 आहे. आणि जी व्हरायटी आहे ती अंजिराची जम्बो अंजीर म्हणून आहे. आणि ह्याची रोपं जी आहेत ती आम्ही सासवड मधून आणलेली आहेत. आपल्या इकडे बघायला गेलं तर म्हणजे अंजीर शेती कमी प्रमाणात बघायला मिळते. तर तुम्ही म्हणजे लागवड हे करायचं कसं, तुमची संकल्पना आली डोक्यात? अंजीर शेती कमी प्रमाणात आहे. आपला जो भाग आहे तो डाळिंब आणि पेरू भाजीपाला पिकामध्ये पुढं आहे. अंजीर हे अति काळ न टिकणारं पीक आहे, त्यामुळे मार्केटिंग ह्याला जवळ लागते. आता सध्याच्या परिस्थितीत पंढरपूर असेल, सांगोला असेल, सांगली, कोल्हापूर ह्या मार्केटमध्ये अंजीर चालायला लागले. त्यामुळं आम्ही एक प्रयत्न केला की बाबा पण थोड्याफार प्रमाणात लावून बघूया. त्यामुळं आपण 175 रोपाची मागच्या फेब्रुवारीच्या 8 तारखेला लागवड केलेली आहे. आता जी ही रोप दिसतेत ह्याला येणाऱ्या 8 तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या ह्याला 1 वर्ष होते. म्हणजे अजून ह्याला 1 वर्ष पण झालं नाही? झालं नाही वर्ष. एका वर्षाच्या आत ही फळावर आली, ती झाड फळावर आलेत. मला सांगा, लागवड करताना कशी लागवड केली तुम्ही? ह्याची लागवड करताना आपण 15 बाय 15 लागवड केल्या. आणि तसं बघितलं तर ज्याचा शेणखताचा वापर किंवा ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर 18 बाय 18 सुद्धा लागवड एकमेकाला भिडू शकते. 20 बाय 20 सुद्धा लागवड चालत्या. आता रानाचा जो पोत आहे आणि शेतकऱ्याची खताची ताकद आहे ह्याच्यावर ह्याच्या पद्धती लागवड करावी. म्हणजे लागवडीत एवढं अंतर कसं काय ठेवलंय तुम्ही 15 बाय 15? हे आता बघा तुम्ही, ह्याला वर्ष वयाचं आहे तर ही परिस्थिती आहे. आता ह्याची जी फुटव्याची संख्या, आता ह्याची छाटणी केल्यानंतर जे फुटवे येणार आहेत फार म्हणजे याची वाढ होत्या. म्हणजे 15 बाय 15 मध्ये भेटणार पुढल्या वर्षी आपली. म्हणजे झाड एकाला एक चिटकणार 15 बाय 15 मध्ये. 15 बाय 15 वर तुम्ही लागवड केली. तर रोप लागवड केल्यानंतर तिथनं आता म्हणजे 10-1 महिने झाले त्या रोपाला. 11 महिने झाले. 10-11 महिने लागवड केल्यापासून कसं ह्याचं पुढं नियोजन होतं? ह्याची काय, आपणाला ती लागवड केलेली रोप आपण आणली. रोप आणल्यानंतर आपण तिथं शेणखत ते घालून रोपाची लागवड केली आणि रेग्युलर पाणी पिणी देणे. आणि ह्याच्यावर करपा आणि तांबेरा 2 रोगाचं प्रमाण जास्त आहे. करपा आणि तांबेरा रोगाच्या ह्याच्यावर आपण 15 दिवसाला फवारण्या करत गेलो. पावसाळ्या दिवसात एखादी मध्ये फक्त तांबेरा आणि करप्याची फवारणी घेतली. त्यामुळं काय असं काही विषय हा नाही की बाबा आपण 15 बाय 15 वर केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं रोप आलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेस लागवड केली तिथनं ही आता किती महिन्यात बाग फळावर आली? लागवड केल्यानंतर 7-8 महिन्यानंतर आपल्याला ही फळं द्यायला चालू केली. ह्याचं कसं आहे, जसा फुटवा फुटल तसं त्याला कळी लागत्या. शेंडा मारला का ह्याचा फुटवा फुटते आणि प्रत्येक फुटव्याला ती कळी सोडते ना. त्यामुळे जे अंजीर येईल लहानपणापासून ते जे अंजीर येईल ते आपण खाण्याला ती वापरले. पण एक 6-7 महिन्यानंतर ह्याला चांगल्या पद्धतीने जर सांभाळलं तर 7 महिन्यानंतर ह्याला फ्रुटिंग चांगल्या पद्धतीने यायला चालू होते. तरी ह्याचा हार्वेस्टिंग वगैरे माल गेलाय का तुमचा ह्यातला? अजून ह्याच्यातला माल आम्ही पाठवतो. म्हणजे काय होतंय, आता सध्या झाडाचे वाढ अशा पद्धतीचे असल्यामुळं आमचे एक आठवड्यातून 100 किलोच्या दरम्यान माल जातो.
आठवड्याला 100 किलो 100 किलो माल जातोय. कुठं पाठवताय तुम्ही हे माल? हा सांगली, कोल्हापूरला, सांगोला लोकल मार्केटला किंवा जाग्यावर जी आमचं बोराचं आहे, पेरूचं आहे, जाग्यावर येणारी बी घेऊन जाते. तुम्ही ह्याला 60-70 रुपये प्रमाण दर येतोय. 60-70 हा, 60 रुपये 70 रुपये प्रमाण. मला सांगा, लागवडीपासून आता तुमची 175 रोप आहे ती, तर लागवडीपासून आतापर्यंत ह्याला खर्च किती आलाय? आता कसं आहे, 175 रोप म्हणजे आपणाला 110 रुपये जाग्याला रोप पडलं. आपण स्वतः गाडीत येताना ती तिकीट टाकून रोप आणली 175 रोप. मग त्या 175 रोपाचं जे पैसे आहेत, एक रोपांचे समजा आणण्यासहित एक 20,000 रोपाचं गेलं. बाकी शेणखत एक ट्रॉली पहिल्यांदा घातला आणि परत एक 2-3 ट्रॉल्या आपण शेणखत घातला, 4 ट्रॉल्या शेणखत घातला आणि बेसल डोस एक अर्ध्या किलो 2दा दिलाय. मग बाकीचं काय असेल लिक्विड फिक्विडचं प्रमाण नाही. आणि 11 महिन्यात साधारणतः 20-22 फवारण्या झाल्यात. बारक्या असताना काय पट्ट्याच्या पंपावरून लागत होता. आता जसं मोठं झालंय तसं एक 150 ते 200 लिटर पाणी लागते. असा खर्च चालू झाल्यापासून आपण एक लाखभर रुपयाच्या दरम्यान खर्च चालू वर्षात आपण केला. ह्याला लाखभर रुपये खर्च केले. तर आता ही हार्वेस्टिंग म्हणजे पहिल्या पिकाला तुम्हाला किती उत्पन्न निघाल्यात, माल किती निघेल पहिल्या आता आपणाला कसं आहे, पहिल्या वर्षात आता ह्याची मे मध्ये छाटणी घेणार आहे. पहिल्या वर्षात हा लाख रुपयाचा खर्च निघून 100% जाईल. आणि दुसऱ्या जर चांगल्या पद्धतीने आता बी झाडावर 10 किलो पासून 15 किलो पर्यंत माल आहे. मग 15 किलो माला जर धरलं तर साधारणतः टनभर माल जाईल. टनभर 60-70 हजार रुपये येते. त्याच्यात शेणखत आणि धरायचा खर्च बघतोय. अशा पद्धतीनं काय अडचणीचं काय नाही. खाऊन सगळ्याला देऊन शरीराला चांगलं आहे. काय फायदा छोट्या प्रमाणात शरीराला सगळ्याच गोष्टीत फायदा आहे. म्हणजे अंजीर हे अतिशय शारीरिक दृष्ट्या चांगलं फळ आहे. तरी कोणतं घटक मिळते शुगरला? ती घटकाची काय मला माहिती नाही, माहितीच नाही घटकाची, त्यामुळे चुकीचं सांगण्यात काय अर्थ नाही. आपण ही एक अंजीर घरी खायला बी होतंय आणि पाहुणे किंवा दोस्त कंपनी ह्यांना बी त्याचा उपयोग होतोय. त्यातनं होईल तेवढं होईल अशा पद्धतीनं आपण एक धडसान ही लागण केली. म्हणजे हे तुम्ही आता लागवड केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत काय अडचणी वगैरे ह्यात जाणवल्या? बाकीच्या फळबागांच्या तुलनेत ह्यात काय अडचणी आहेत? अडचण ह्याला काही सुद्धा नाही. करपा आणि तांबेरा हा एक 8-15 दिवसातनं नुसत्या पावडरचा स्प्रे घेणे आणि 15 दिवसातनं अमावस्या पौर्णिमेला एखादं साधं कीटकनाशक आळीचं ते टाकून आपण फवारतोय. बाकी ह्याचं खुरपण तण कट्ट्यावरच तेवढं काढतोय आपण. बाकीचं काय ह्याला लय असा त्रासदायक काय पीक नाही. ह्याचं तुमचं पाणी व्यवस्थापन हे कसं असतं? ह्याला म्हणजे पाणी इतर पिकापेक्षा कमी लागते का जास्त लागते? ह्याचं कसं आहे, जसं पावसाळ्यात तिथं पाणी लागतच नाही. आता ज्या वेळेला ऊन पडतंय, फळावर बाग आहे, त्यावेळेला पाणी भरपूर द्यावं लागते. अंतर लांब आहे. आता आपण एक लॅटरल टाकलेली आहे. आता याला डबल लॅटरल टाकावे लागेल. इनलाईन टाकली तर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट. आता खतं घालताना आपण पाठीमागपर्यंत खांदत गेलो तर मध्ये मुळ्या गेलेत. मग पाणी जर कट्टा पूर्ण दोन्ही बाजूनं जर लॅटरल टाकून इनलाईन टाकली, कट्टा भिजला तर याचं 100% चांगल्या पद्धतीने अवरेज देईल. तरी म्हणजे आता झाडावर माल जास्तीत जास्त ही सेटिंग होण्यासाठी काय करावं लागते? असं काय सेटिंग होण्यासाठी करायचं नाही. नॅचरली तुम्ही शेणखत आणि नॉर्मली वरखत ह्या दोन्हीचा वापर केला का नॅचरलीच ह्याचं फळ येते. जसं उंबराचं फळ आहे तसंच ह्याचं फळ येते. तुम्ही ह्याला अति करायला गेला किंवा अति डोसेस द्यायला गेला, अति लिक्विड वापरायला गेला तर त्याचा काही उपयोग नाही. माझं मत आहे नॅचरली येणार हे पीक आहे, नॅचरली ह्याला वाढ होऊ द्यावी. उत्पादन काय कमी निघत नाही. तरी आता हे जे माल जे तुम्ही धरलाय हे कोणत्या सीझनला हे असा वगैरे धरायला लागतो? ह्याच्यावर वातावरण याला 2 म्हणजे बहार धरते ह्याच्यात. एक बहार आता एप्रिल मेला एक छाटणी असते आणि दुसरा बहार दिवाळी किंवा जानेवारीमध्ये का दिवाळीमध्ये छाटते. मी बहाराचा तसा पूर्ण अभ्यास केलेला नाही, तरी याला 2दा पण अंजीर धरतात. अंजीर ठेवलं तर वर्षभर बी चालतंय. एकदा तुम्ही धरले चालते. आता आम्ही मध्ये छाटणार होतो. आम्ही मग ठरवलं वर माल आला तर ह्याला कशाला छाटायचा, हाही घेऊया आणि आपण डायरेक्ट मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये ह्याची छाटणी करूया.
म्हणजे ह्याला काय असा भार दोनदा तुम्ही धरा, एकदा जरी धरला आणि वर्षभर चालवलं तर चालतंय. तुमचं खाली खताचं स्टोरेज किती आहे, मालाचं किती लागलाय, मालाची साईज काय येते ह्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकताय. रोग म्हणला की दोनच तेवढंच, करपा आणि तांबेरा. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो या आळे पिळीचं कीटकनाशक एखादं घ्यायचं, ती बघून परिस्थिती घ्यायची. तरी वातावरणाचा ही आपल्या इकडे काय परिणाम होतोय काय? जरा थंडीच्या दिवसात बोध पडल्यावर करपा येतोय, पावसाळ्या दिवसात बी येते. थोडं ह्या 2 सीझनला आपल्याला थोडं नीट सांभाळावं लागते, बघावं लागते. जरा फिरून बघितलं, एखाद्या पानावर दिसलं का आपण ते कळत जर नसलं, पान जर दुकानात घेऊन गेलो किंवा का कृषी माणसाला जर दाखवलं तर ते सांगतात बाबा ह्याच्यावर ही घ्या, हा रोग आहे, ते घ्यायचं आपण. आणि खत व्यवस्थापन कसं तुमचं आता? किती शेणखत वगैरे ह्याला? आता ह्याला आपण काय केलंय, आता काल परवा दिवशी याला माल भरपूर आहे, झाडाचा ग्रोथ चांगला वाढावा म्हणून आपण परवाच्या दिवशी ह्याला 1 क्रेटनं शेणखत घातलंय. इकडं अर्धा क्रेट, तिकडं अर्धा क्रेट, आणि इकडं अर्धा किलो आणि तिकडं अर्धा किलो वर खत घातलाय. साधारणतः झाडावर आता 10 किलो पासून पुढं फळ आहे ती. 10 किलो पासून पुढं फळ आहे ती 20 किलो पर्यंत निघतील. काय झाडाला 10 निघतेली, काय झाडाला 15 निघतेली. तर 1-2 टन माल जातोय. 2 टन माल लाख रुपयाचा गेला तर ह्या एवढ्या 175 झाडाला 2 ट्रॉल्या जर शेणखत आणलं तर साधारणतः 15,000 शेणखत होते. आणि चांगल्या पद्धतीचा जर डोस दिला तर 50 रुपये किलोनं डोस होते. 50 रुपयानं किलोनं 5-2 10,000 जर ती आणि 15,000 25,000 गेलं तर तेवढं 25,000 ते उत्पादन देते. मग त्यामुळं आम्ही धाडसानं त्याला घातलंय परत शेणखत. झाडाचा क्वालिटी वाढते, ग्रोथ वाढते, सगळ्यासाठी. असं काय एवढ्या झाडांना जास्त घालायला परवडते. तुमची एकरात जर 1.5 पाऊण 200 झाडं तुम्ही बसवणार असाल तर तुम्हाला पुढल्या बाराला मी याला 2 क्रेट शेणखत घालणार आणि अर्धा किलो 1-2-3 डोस देणार. अर्धा किलो 2-3 वेळा डोस द्यायचा, वरचीवर द्यायचा डोस. बाकीचं काय नाही. आणि पाण्याचं बी व्यवस्थित व्यवस्थापन करून पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीने उत्पादन काढायचं असं डोक्यात आहे. म्हणजे पहिल्या वर्षाला ह्याचा खर्च तर ह्याच्यावर निघतोय म्हणायचं? पहिल्या वर्षाला ह्याचा खर्च निघतो ह्याच्यावर. तुमचा रोपाचा खर्च आहे, शेणखताचा खर्च आहे, तुमचा खर्च 100% निघतोय. आणि ही जी जम्बो व्हरायटी आहे ह्याचा जी आहे ती 110, 15, 125 ग्राम पर्यंत एक फ्रूट जाते. आता तुम्ही ती फ्रूट ते मगाशी दाखवलं तुम्हाला किंवा तुम्ही खाल्लं, फळाची टेस्ट बी चांगली आहे आणि फ्रूटची साईज बी चांगली आहे. दुसरी व्हरायटी आहे ती एकदम लहान व्हरायटी आहे ना, त्या लहान व्हरायटीत वजन बी कमी आहे आणि हे बी आहे, त्यामुळं आहे ही लोकल मार्केटला आम्ही पाठवते. तरी आपण आता म्हणजे पहिल्या पिकाला आपलं खर्च म्हणजे हे सगळा सेट झाला प्लॉट, तर दुसऱ्या पिकाला काय उत्पन्न निघेल वाटते तुम्हाला ह्यातनं? काय एकरात आपणाला सगळा खर्च भागवून खाऊन पिऊन 1-1.5 लाख रुपये झालं तर तुमचं उसात बी होत नाहीत. लय अपेक्षा करायची काय, अपेक्षा पुढं झालं तर कोणाला द्यायचं आहे का? मोठं सांगून किंवा मोठं बोलून आपण घेतलंच नाही उत्पादन. आता घेतल्यानंतर मात्र परफेक्ट आमचं लिखाण आहे. माल किती जातोय, किती टन रोज किती क्रेट माल जातोय पुढल्या वर्षी कळेल. ह्या वर्षी सुद्धा आम्हाला कळतंय, आमचं लिखाण आहे, रोज टाकतोय मार्केटला. त्यामुळे ह्या वर्षी शेवटला कळल बाबा आपणाला किती आहे. पहिले 1-2-4 महिने आमच्यात पिशव्यान निघत होती. ही पाक बाद झाले बाबा, काय टिकत नाही. ही अपेक्षा झाल्यावर एक दिवशी आम्ही असंच म्हटलं तर सांगोला नेऊया. सांगोला नेऊन आम्ही ती विकली ना फळं. मग ती सांगोला नेऊन विकल्यानंतर त्याचं पैसे 60 रुपयानं आलं. मग पुन्हा त्याला 70 रुपयानं घे म्हटलं, त्यानं 70 घेतली. पुन्हा जाग्यावर 70 न्यायला लागली. पुन्हा कोल्हापूरला पाठवली, त्यानं खर्च वजा जाता 70 हातात दिलं. मग ह्याचं खात्री म्हणजे आपल्याला वाटायला लागले की बाबा ही फळ इथं इकतंय, अडचण काय नाही. तुम्ही 175 रोप लावल्यावर काय त्यात रोपाची मर वगैरे काय झाली का? मर एखाद दुसरा असं काय मर होण्यासारखं काय नाही. जे पाणी पडत नाही किंवा दुर्लक्ष आपण केलं असेल किंवा एखादा झाड मुळातच रोग असेल तर ती मरफिर एखादी गोष्ट होते. म्हणजे मरचा पण ते आता हे पहिलं पीक झालं तर किती वर्ष आपण ह्याच्यावर पीक घेऊ शकतो आता ह्या झाडांवर? आता झाड वर्ग म्हटलं का किती वर्ष घेऊ शकतो. मुळावर काम करणं म्हणजे मुळावर कुठला रोग येऊ न देणं, त्याला वेळच्या वेळी समजा नेमॅटोड येत असेल तर नेमॅटोडचा प्रादुर्भाव कमी करणं आहे.
ह्याला मायक्रोन्यूट्रॉन आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम बोरॉन, ज्या काय गोष्टी डिफिशियन्सी वाटते त्या डिफिशियन्सी व्यवस्थित जपल्या तर जसं उंबराचं झाड आहे तसंच अंजिराचं झाड आहे. मग ही काय किती वर्ष 10-20 वर्ष किती वर्ष टिकू शकते. अशी काय लय अडचण नाही की बाबा तुम्ही दमल्यावर सुद्धा काढू शकताय. आता तुमच्याकडं पेरूची पण बाग आहे, बोराची बाग आहे, ही अंजीरची बाग आहे. होय. तर तिन्ही तुम्हाला म्हणजे कोणतं ही बरं वाटते फळबाग अशी? काय होते सांगू का, तिन्ही फळबागा चांगल्या आहेत. डाळिंब सुद्धा चांगला आहे. आपण शेतामध्ये किती काम करतोय, आपली फॅमिली शेतात रोज येत्या का, आपण त्याला वेळ किती देतोय, त्या अनुसार आपण पिकं केली पाहिजेत. आपण एकटे येणार शेतात आणि त्या पद्धतीत पिकं आपण करतोय. त्यामुळं हा जो विषय आहे की कुठल्यात किती मिळते, सगळी पिकं तुम्ही काल पेरू बघितला, तुम्ही बोरं बी आता बघितली, अंजीर बी, आपल्या फळबाग ही अतिशय चांगली आहे. आपण ही शेती जी आहे ती नाद शेतीच आहे आपणाला, म्हणून आपण शेती करतोय. त्यातनं 100% उत्पादन मिळतंय. आणि इतर जे राबणाऱ्यापेक्षा आमचं 4-5 लाख रुपये मजुरी आणि इतर वेस्टेजला ज्यादा जाते. ते जाऊन आपणाला 10-12 लाख रुपये जर वार्षिक एवढ्या शेतीत 15 लाख मिळालं तर ते आपण, आता मी तुम्ही बैठलं 12 वाजता आलोय, बायका सुटून गेल्या, बरोबर आहे. ही वास्तव आहे. मग ज्याच्या कष्ट करण्याच्या कपॅसिटी प्रमाणे त्यानं त्या शेतीत पळा. बोराचे पैसे लय होत नाहीत पण 100% होतात, पैसे लय होत नाहीत पण 100% होतात, पेरूचे पैसे किती बी होऊ शकतात पण दर लागतोय, तोट्यात जात नाही. म्हणजे एकंदरीत व्हरायटी वेगवेगळ्या असल्यामुळं आपण 100% तोट्यात जात नाही. काय ना काय आपल्याला 100% मिळतंय. दर गावला तर 50 लाख बी होतील, 75 लाख बी होतील. दर नाही गावला तर खर्च वाजा जाता 5-10 लाख रुपये तर राहतात. अशा पद्धतीची शेती आपण केलेली आहे. आपण काय इतर जे घरबार राबते त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करणं नाही. आपल्या शारीरिक कपॅसिटी किंवा आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून असणारी शेती किती करू शकतो त्या पद्धतीने आपण शेतीची लागवड केल्या 100% प्रत्येक पिकात पैसे मिळतील.